श्री गजानन रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून मुक्ताभावे अभिनय वर्ग सादर करीत आहोत एक अंकी नाटक इजा बिजा तिजा। दिग्दर्शन मुक्ता भावे, प्रकाश योजना सुरेंद्र गोखले, संगीत संयोजन अभिजित इनामदार। सादर करीत आहोत एक अंकी नाटक इजा बिजा तिजा। येस, गुड मॉर्निंग। हे पहा, तुम्हाला जे काय बोलायचं आहे ना ते लवकर बोला, माझ्याकडे वेळ नाही आहे। मी नेहा इनामदार। मग मी पत्रकार आहे। पत्रकार नेहा इनामदार म्हणजे जेलमध्ये मला पत्र? हो मीच। ओ, मग आज काय पोस्टाचा संप आहे का? म्हणजे नाही, तुम्ही स्वतः इथे आलात म्हणून विचारलं। का मी तुम्हाला भेटू शकत नाही? कारण कशाचं? इथे येण्याचं। स्पष्ट सांगायचं झालं तर आपण स्पष्टच बोललेलं बरं, स्पष्ट आणि मुद्द्याचं। मला तुमची स्टोरी हवी। नाही, मी कुठली स्टोरी वगैरे लिहिलेली नाही आहे। डॉक्टर मनीषा, आय एम सिरियस। हो, मी पण सिरियसच आहे। मला तुमच्या खटल्या आधी घडलेली स्टोरी हवी, खटल्यामागची सत्य घटना जी लोकांपुढे आलीच नाही किंवा तुम्ही ती येऊ दिली नाही। स्टोरी कशासाठी? मी सांगते। प्रथम तुम्ही माझ्याकडून माहिती गोळा करणार, नंतर तुमच्या उत्कृष्ट भाषा शैलीत त्याचा एक खमंग लेख तयार करणार आणि तो लोक आवडीने वाचणार। म्हणजे लोकांना सकाळच्या चहाला एक चांगला चटकदार विषय मिळेल तोंडी लावायला। मग तो लेख लिहिण्याबद्दल तुमचं कौतुक होईल, कदाचित तुम्हाला प्रमोशन देखील मिळेल। आणि इतकं सगळं माहिती असून सुद्धा तुमचा जर असा समज असेल की मी तुम्हाला माहिती देईन, तर तो तुमचा समज बरोबर आहे। थँक्यू। एवढं? अहो, अजून मी तुम्हाला काहीच सांगितलं नाहीये। पण माझा विश्वास आहे तुम्ही मला सगळं खरं सांगा। विश्वास? मिस नेहा, आपली ओळख होऊन 1 मिनिट 15 सेकंद पण झाले नाहीये आणि तुम्ही लगेच माझ्यावर विश्वासही टाकला? परत ते जाऊ दे, तुम्हाला नेमकं काय हवंय माझ्याकडून? मला त्या खटल्यामागचं खरं कारण हवं। खटल्यात जे सांगण्यात आलं ते तुम्हाला खरं नाही वाटलं? त्या खटल्यात जे काही घडलं ते पूर्ण सत्य होतं असं नाही वाटत मला। का? असं का वाटतं तुम्हाला? त्या सगळ्या घटना अशा काही घडल्या की नाही, माझ्यासारख्या बुद्धिजीवी माणसाला त्या गोष्टी पटल्याच नाही। आपण जे उघड्या डोळ्याने बघतो त्यावरच विश्वास ठेवतो, पण तेच सत्य असलं पाहिजे असं काही नाही। कधी कधी काही गोष्टी गूढ असतात, कल्पने पलीकडच्या असतात। तुमचा विषय फिलॉसॉफी होता का हो? का? नाही, तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय त्यावरून वाटलं। सो व्हॉट कॅन आय डू फॉर यू? मनात आणलं तर खूप काय। म्हणजे? मी अगदी पहिल्या तारखेपासून तुमचा खटला कव्हर करते आहे। डॉक्टर मनीषा सरंजामे, MD मेडिसिन आणि मेडिसिनमध्ये PhD करणारी स्त्री 2 खून करते। यावर लोकांचा विश्वास बसेल, माझा नाही। खटला चालू असताना तुम्ही एक शब्दही बोलला नाही। तुमच्यावर नाना प्रकारे आरोप होत होते, तरीही तुम्ही गप्प होता। इव्हन जजनी तुम्हाला फाशीची शिक्षा सुनावली, तरीही। मला या सगळ्या मागचं कारण काय? खरं तर या सगळ्या प्रश्नांना आता काही अर्थ नाहीये। का? 2 दिवसानंतर मला फासावर देणार आहे, टू बी हँग टिल डेथ।
ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन माझी फाशी टळेल? का कुणास ठाऊक, मला वाटतं तुम्ही निर्दोष आहात आणि ते मला सिद्ध करायचं. अच्छा, तर तुम्हाला मला निर्दोष सिद्ध करायचंय, त्यासाठी ही सगळी हकीकत ऐकायची येतं. नाही, पण मला नाही वाटत याचा काही उपयोग होईल आता. पण का? सॉरी मिस स्नेहा, तुमच्या हातात 2 दिवस आहेत फक्त. 2 दिवसात जग दोनदा फिरतं डॉक्टर मनीषा. आय मस्ट से युअर व्हेरी ऑप्टिमिस्टिक. नुसतीच आशावादी नाही मी. मला जे वाटतं त्या गोष्टीला अस्तित्वात आणण्यासाठी सर्वस्व पणाला लावते. कूल, आय लाईक युअर ॲटिट्यूड. पण तू एवढ्या खात्रीने कसं सांगू शकतेस की मी निर्दोष आहे म्हणून? कदाचित तुम्हाला हसू येईल, पण मला माझ्या आतल्या आवाजाने सांगितलं. खटला चालू असतानाचं तुमचं शांतपणा, खंबीरपणा व तुमच्या डोळ्यातला खरेपणा मला जाणवलं. नाही नाही, एवढंच कारण असेल असं नाही वाटत मला. एवढ्या तेवढ्या कारणांवरून इतकं मोठं पाऊल उचलणाऱ्यांपैकी तू नाही आहेस. असं का वाटतं तुला? आय मीन तुम्हाला? इट्स ओके, अरे तुरे केलं तरी चालेल. तसंही वेळ फार कमी आहे माझ्याकडे, 2 दिवस. त्यामुळे लाईफ कसं फास्ट जगावं लागतं. अहोजाहो करत बसलो किंवा आदरार्थी शब्द वापरत बसलो तर हे 2 दिवस असेच निघून जातील. पण तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. प्रश्न? हां, असं का वाटलं मला? मला माझ्या आतल्या आवाजाने सांगितलं. थट्टा करतेस माझी? माझंच वाक्य मलाच ऐकवत आहेस? नाही, थट्टा वगैरे करत नाहीये. तुला एक गंमत सांगू? तुला कोणीही वाचू शकतं. यू आर जस्ट लाईक एन ओपन बुक. म्हणजे बघ, आपली बरीचशी ओळख पत्र या माध्यमातून झाली. तुझी ओळख मला तू पाठवलेल्या पत्राद्वारे आणि माझी ओळख तुला न्यूजपेपर, वर्तमानपत्राद्वारे. समोरासमोर आज आपण प्रथमच भेटतोय, तरीही मी तुला तुझ्या बाबतीत खूप काही सांगू शकते. म्हणजे काय काय? तुझा स्वभाव, तुझी विचारसरणी वगैरे वगैरे. तुझ्या मते कसा आहे माझा स्वभाव? तू एक साधी, सरळ, कुणावरही सहज विश्वास ठेवणारी मुलगी आहेस. कर्तव्यनिष्ठ, सत्यासाठी लढणारी. पण तुझ्या मनाचं थांब लागणं अवघड आहे. तू कशी आहेस हेच मला कळत. मी कशी आहे? मृगदेहातील कस्तुरी सम दुर्लक्षित मी. शहाण्यांच्या या जगात वेगळीच विक्षिप्त मी. शिंपल्यातील मोत्यासारखी माझ्याच साठी आरक्षित मी. न दिसणाऱ्या वाऱ्यासम माझ्याच साक्षीत मी. पावसाच्या पाण्याची ओली एक थेंब मी. नवनिर्मितीचा ध्यास घेऊन जन्मलेली एक कोंब मी. वाह, आता तर मला खात्रीच पटली आहे की ते 2 खून तू केलेच नाहीस. कशावरून? कवी मनाची माणसं हळवी असतात, ती कोणाचा खून करूच शकत नाही. पण मला कळत नाही, तू माझ्या केसमध्ये एवढा इंटरेस्ट का घेतेस? माझी फाशी तू चॅलेंज करायला निघाली आहेस का? कारण माझ्या डोळ्यात तुला खरेपणा दिसतो म्हणून? नाही नाही, मला नाही पटत हे कारण. मी मगाचपासूनच सांगणं टाळत होते, पण माझे वडील बँकेत कॅशियर होते. अफरातफरीचा खोटा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला. आयुष्यभर आपल्या नोकरीशी एकनिष्ठ असणारा माझ्या वडिलांना तो आरोप सहन नाही झाला. मी लहान होते तेव्हा.
पण मला अजूनही आठवत, त्या दिवशी मी घरात एकटीच होते. बाबा बँकेतून लवकर घरी आले. मी हॉलमध्ये खेळत होते आणि ते सरळ आतल्या खोलीत गेले. त्यांचा खूप वेळ आवाज आला नाही म्हणून मी दाराजवळ गेले. दार उघडण्याचा प्रयत्न केला पण दारातनं बंद होतं. मी खिडकीपाशी गेले आणि मी पाहिलं की बाबांनी घराला फास लावून घेतला होता. मी बाबा बाबा म्हणून ओरडू लागलो आणि बेशुद्ध पडले. जेव्हा मला जाग आली तेव्हा आमच्या घरी खूप गर्दी जमली होती. आई बाबांपाशी बसून रडत होती आणि बाबा गाढ झोपले होते. कायमचे. आय एम सॉरी म्हणून फाशी म्हटले की मला बाबांचा चेहरा आठवतो. कुणालाच फाशी होणे असं मला वाटतं. पण ज्यांनी गुन्हा केला त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. हो, पण इतर शिक्षा आहेत की, फाशीच का? जेवढा गुन्हा गंभीर तेवढी त्याची शिक्षाही गंभीरच असली पाहिजे. पण त्याने तो गुन्हा केला आहे कशावरून? ते सिद्ध करण्यासाठी कोर्ट असतं, वकील असतात. पण ज्या व्यक्तीवर आरोप आहे ती व्यक्ती कोर्टात काही बोललीच नाही तर त्याचा अर्थ काय घ्यावा? तर त्याला तो गुन्हा मान्य आहे असं समजावं. पण त्याचा चेहरा काहीतरी वेगळंच बोलत असेल तर? कोर्टाला चेहऱ्याची भाषा कळत नाही. पण मला कळते. बरं झालं तू जर्नलिस्ट आहेस. तू जज असतीस तर चेहऱ्यावरून तो माणूस निर्दोष आहे म्हणून सोडून दिला असतीस. तू मला सगळी हकीकत सांगणार आहेस की नाही? अगं पण तू कबूल केलेस. ठीक आहे, विचार तुला काय विचारायचंय ते. नाही, मला प्रश्नांची उत्तरं नको. मला तुझी पूर्ण बॅकग्राऊंड हवी. म्हणजे तू कुठे जन्मलीस, तुझी आर्थिक परिस्थिती, शिक्षण, सगळं सविस्तर ऐकायचं. माझा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. मुंबईत आम्ही एका चाळीत राहायचो. आमची एकच खोली होती. आमच्या खोलीसमोर एक डॉक्टर राहायचा. खूप पॉश राहायचा. रोज इस्त्री केलेले कपडे घालायचा. त्याला बघूनच ठरवलं की एक दिवशी आपण पण डॉक्टर व्हायचं. आमची घरची परिस्थिती तशी हालाकीची होती. वडील लहानपणीच गेले. आईनेच मला सांभाळलं. आई खूप छान होती माझी आई. तिला ना माझ्या मनातली प्रत्येक गोष्ट कळायची. मी चाळीत कुठल्या तरी मुलीशी भांडून आलीये हे तिला न सांगताच कळायचं. मी तिला विचारायचे, अगं ह्या सगळ्या गोष्टी तुला कशा का कळतात? ती हसायची आणि म्हणायची, अगं वेडे, मी तुझी आई आहे. पुढे तिला कुठला तरी असाध्य रोग झाला. ती नेहमी अंथरुणात असायची. तिचा चेहरा खूप काळवंडला होता. रात्रभर तिचं ते रडणं, तिच्या त्या वेदना, तिचं ते भेसूर रडणं, मरण येत नाही म्हणून जगाची धडपड. आणि त्या रात्री आई तुला काय होतंय? काय होतंय? डॉक्टर बघा ना माझ्या आईला काय होतंय. पैशांचं काय घेऊन बसलाय? मी देते 1 लाख, 2 लाख, 3 लाख.
सॉरी. तेव्हाच ठरवलं अशा एका औषधाचा शोध लावायचा की ज्यामुळे मरण सुसह्य होईल. कदाचित मी त्याच्यात यशस्वी पण झाले. रात्रंदिवस मी तहान भूक हरवून रिसर्च करत होते. दिवसेंदिवस मी रिसर्च रूमच्या बाहेरच यायचे नाही. आणि ज्या दिवसाची मी आतुरतेने वाट बघत होते तो दिवस आला. माझ्या प्रयत्नांना यश आलं. आता माझ्या औषधाने कुठलाच रोग होणार नाही या विचाराने मी खुश झाले. मी धावत माझ्या गाईडकडे गेले. मला वाटलं ते सुद्धा खुश होतील, मला शाबासकी देतील. पण असं काहीच घडलं नाही. उलट त्यांनी मला फैलावर घेतलं. त्यांच्या मते असं औषधच बनू शकत नाही आणि ते बनलं तर ते मेडिकल प्रोफेशनला धोक्यात आणेल. प्रोफेशन हा शब्द डोईजड होत चाल. प्रत्येक गोष्टीकडे प्रोफेशनल अप्रोचनी पाहिजे. सेवाभावी वृत्ती उरलीच नाहीये कुणाकडे. बरं, मग पुढे काय झालं? मला त्या औषधाची टेस्ट कोणावर तरी करून पाहिजे होती. शक्यतो आम्ही अशा टेस्ट आधी प्राण्यांवर करतो, पण ह्या टेस्टसाठी मला एक जिवंत व्यक्ती हवी होती. जिवंत व्यक्तीच का? कारण ते औषध घेतल्यानंतर त्या व्यक्तीत होणारे बदल, त्यावर होणारा परिणाम मला जाणून घ्यायचा होता. पण कोर्टात तर ते एक विष आहे म्हणून सिद्ध करण्यात आलं आहे. साफ खोटं आहे ते. आणि ते मेडिकल रिपोर्ट्स? सगळेच मेडिकल रिपोर्ट्स खरे असतात. म्हणजे? सांगते. मी एक हुशार विद्यार्थिनी आहे हे माझ्या गाईडला माहिती होतं. त्यामुळे माझ्या बोलण्यात काहीतरी तथ्य असेल ह्याची त्यांना कल्पना होती. त्यांनी माझ्या रिसर्चबद्दल इतर डॉक्टरांना सांगितलं. अपेक्षेप्रमाणे त्यांचेही धाबे दणाणलेच. साहजिक आहे म्हणा. जर कोणी आजारीच पडलं नाही तर डॉक्टरांना तरी कोण विचारणार. भरपूर चर्चेनंतर असं ठरवण्यात आलं की हजारो डॉक्टर बेकार होऊन उपाशी मरण्यापेक्षा एकालाच फासावर लटकून मारणं बरं. मी एक विक्षिप्त व्यक्ती आहे, शॉर्ट टेम्पर्ड आहे. एवढ्या तेवढ्या कारणांवरून डॉक्टरांवर धावून जाते असं सांगण्यात आलं. मग तू काही बोलली का नाहीस? सांगणार होते, सगळं सांगणार होते. या हॉस्पिटलमध्ये होणारे धंदे, डॉक्टरांकडे येणारा मारेमाप पैसा, अगदी सगळं. पण माझ्या पित्यासमान असणाऱ्या माझ्या सरांनी जेव्हा माझ्याच विरुद्ध खोटी साक्ष दिली तेव्हा मला खूप वाईट वाटलं. मी काहीच बोलू शकले नाही. आणि त्या दोन व्यक्ती त्या कशा गेल्या? मला त्या औषधाची टेस्ट अशा कोणावर तरी करून पाहिजे होती की जो मला जास्त प्रश्न विचारणार नाही. आमच्या रिहॅब सेंटरच्या बाहेर मला एक माणूस भेटला. मी त्याला सविस्तर माझ्या एक्सपेरिमेंटबद्दल सांगितलं आणि त्याला दवाखान्यात घेऊन आले. तुझा दवाखाना? हो, बस. तुला सगळं कळलंय ना? काय? हा म्हणजे तू आपल्याला इंजेक्शन देणार, तुझं काय ते एक्सपेरिमेंट? हा तेच ते सक्सेसफुल झालं की तुला मिळणाऱ्या पैशांपैकी 50% तू आपल्याला देणार. 1 मिनिट, पण आपला 20% ठरलं होतं. शाने, तू का आपल्याला शेंडी लावते का? चायला लाईफ डेंजर मध्ये टाकणार आपण आणि आपल्याला फक्त 20%. 50% जाणार असेल तर बोल, नाहीतर आपण चाललो. ठीक आहे, घे बाबा, बस.
हात दे. हातावर. का काय झालं? नाही काय नाही. काय रे तू ड्रग्ज घेतोस? हा घेतो कधी कधी. आत्ता घेतलायस? आता नाही. तू खरं बोलतोस ना? आईच्यान. तुझं नाव काय? मुन्ना. पण प्रेमाने लोक आपल्याला सगळे ऋतिक म्हणतात. हा तसाच ठेव. काय होतं? पाणी. थांब एक मिनिट थांब. पाणी. पाणी. अरे अरे पण तो मेला कशामुळे? खोटं बोलला तो माझ्याशी. म्हणजे काही वेळापूर्वीच त्यांनी ड्रग्सचा डोस घेतला होता. त्यामुळे औषधाचं रूपांतर विषात झालं आणि तो. मग पुढे पुढे काय झालं? मी खूप घाबरले होते. मी त्याचं प्रेत एका लांब गटारात नेऊन टाकलं. 2 दिवस मी घराच्या बाहेरच पडले नाही. पण माझ्या आतली सायंटिस्ट मला गप्प बसू देत नव्हती. काही वेळानंतर ते प्रकरण निवळलं. मी पुन्हा एका नवीन व्यक्तीच्या शोधात बाहेर पडले. एकदा रात्री घरी येताना मला एक वेडी मुलगी भेटली. तिला खूप भूक लागली होती. मी तिला खायला दिलं आणि माझ्यासोबत दवाखान्यात घेऊन आले. गुड्डी, मी ना तुला आता एक औषध देणार आहे. ते घेतल्यानंतर तुला काय काय होतं ते मला सांग. गुड्डी, तू याआधी इंजेक्शन घेतलंयस का? अगं बस इथे. हां, मला सांग, तू याआधी इंजेक्शन घेतलंयस का? सुई? हां. म्हणजे इंजेक्शन? हां. हो, खूप वेळा. म्हणजे केव्हा? मी खूप खूप छोटे होते ना तेव्हा. हो. डॉक्टर काका मला नेहमीच चॉकलेट द्यायचे आणि मग हे इंजेक्शन द्यायचे. मग मी खूप खूप रडायचे. बाबा मला रागवायचे. बाबा खूप वाईट होते. खूप वाईट होते बाबा. गुड्डी, तू रडू नकोस. तुला पाणी देऊ मी? हां. ठीक आहे. हां, सावकाश सावकाश. हां. आणि मला सांग, तुझी आई? माझी आई लहानपणीच देवाघरी गेली. तू एवढ्यात कधी इंजेक्शन घेतलंयस का? एवढ्यात म्हणजे? एवढ्यात म्हणजे काल, परवा, आज? नाही. हां. नाही. हां. मग ना आता आपण एक काम करूयात. मी तुला इंजेक्शन देते. ताई, मी तर तुझ्या बरोबर राहू. माझं कोणीच नाही आहे ग.
माझं घर पण नाही. सगळेजण मला वेडी वेडी म्हणतात आणि दगड मारतात. पण पण तू खूप चांगली आहेस. मला तू खूप आवडली. सांग ना, मी इथं तुझ्या बरोबर राहू? सांग ना. चालेल, पण तू इथे बस आधी. तुला माझं ऐकावं लागेल. हो, ऐकशील ना? ऐकशील ना? हा. आता मी तुला कापसाने पुसीन. हात दे तुझा. हे बघ तुला गार वाटलं ना? हा, गार वाटलं. गुड्डी, मला सांग, तुला कुठले खेळ आवडतात ग खेळायला? मला खेळ हा, लंगडी, हा, खो खो. झालं आणि टिपरी. हा, मग आपण एकत्र राहिलो ना की मग आपण हे खेळ खेळूयात. हा, हो. हा. गुड्डी, काय होतंय तुला? पाणी. हे घे, आहे पाणी. हे घे. हा, तुला बरं वाटतं का? काम करते मी पाणी घेऊन येते. मी पाणी घेऊन येते. मी कुठे पाणी किंवा कोल्ड्रिंक आहे का बघायला बाहेर पडले. रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांनी मला अडवलं. मी त्यांना सांगितलं की माझ्या मैत्रिणीला कोल्ड्रिंक हवंय, ते घ्यायला मी चालली आहे. पण त्यांचा माझ्यावर विश्वास नाही बसला. त्यांनी माझ्यासोबत एका लेडी कॉन्स्टेबलला मी खरं बोलते की नाही ह्याची शहानिशा करायला पाठवलं. मी आणि ती लेडी कॉन्स्टेबल जेव्हा क्लिनिकमध्ये पोचलो तेव्हा ती मुलगी तिथं नव्हतीच. ती कुठे गेली आहे काहीच कळत नव्हतं. मी खूप घाबरले. मी त्या लेडी कॉन्स्टेबलला तिथून ढकललं आणि पळू लागले. पण शेवटी मला पोलिसांनी पकडलं. आणि गुड्डी, तिचं काय झालं? 2 दिवसानंतर तिचं प्रेत एका गटारात सापडलं. पण तिने तर कुठलीच नशा केली नव्हती, मग ती कशी मिळेल? बहुतेक गटाराचं गढूळ पाणी तिच्या नाकातोंडात गेलं असणार, त्यामुळे ती मेली असणार. पण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तर ती तू दिलेल्या औषधामुळे मेली आहे असं म्हणलं आहे. बहुतेक गटाराचं गढूळ पाणी तिने प्यायलं असणार, त्यामुळे औषधाचं रूपांतर विषात झालं असणार. हो, हे असंच झालं असणार. अच्छा, तर हे सगळं असं आहे तर. आणि पुढे तुला सगळं माहितीच आहे. त्या खोट्या साक्षी, ते खोटे पुरावे. पण तू बाई, भेटायची वेळ संपली आता. ठीक आहे, मी येते. आता ती औषधाची बाटली कुठे? पोलीस कस्टडीत. का? नाही, काय नाही. मी उद्या पुन्हा येईन आणि जमलं तर तुला नक्की मदत करेन. नेहा, थँक्स फॉर एव्हरीथिंग.
मला सांग, मृत्यूनंतर काय असतं? म्हणजे साधा सोपा प्रश्न आहे. मृत्यूनंतर काय असतं? म्हणजे मृत्यूनंतर आणखी एक जीवन असतं का अजून काही असतं? ते मला कसं ठाऊक असणार? मी तर अजून जिवंत आहे. पण तुला काय वाटतं? म्हणजे तू काय विचार केलायस याबद्दल? मी असल्या फालतू गोष्टींचा विचार करत नाही. फालतू? ते एक न टाळता येणारं सत्य. तुला एक गंमत सांगू? मला जेव्हा फाशीची शिक्षा सुनावली गेली ना, तेव्हा मी वर कितीही खंबीर दिसत असले तरी आतून कोलमडले होते. मग माझ्या मनात एक विचार आला. रादर मला प्रश्न पडला की मृत्यूनंतरचं जीवन कसं असेल. आपण ज्याला मृत्यू म्हणून घाबरतो, कदाचित त्यानंतर एक सुखद जीवन देखील असेल. जरा विचार कर, आपले सगळे जुने नवे मित्र मैत्रिणी एकत्र बसून गप्पा मारतील. तिथे कुठलाच भेदभाव नसेल. म्हणजे उच्च नीच गरिबी असा कुठलाच भेदभाव नसेल. हा, भेदभाव असलाच तर तो स्वर्गात किंवा नरकात जाणाऱ्या व्यक्तींमध्ये. अरे हो की, आता मी स्वर्गात जाणार की नरकात हाही एक सस्पेन्सच आहे म्हणा. मला कळत ना तेवढी निराशावादी का होते आहेस? परवा माझी फाशी आहे. परवा मी मरणार आहे हे तुलाही माहिती आणि मलाही. पण समजा तुझी फाशी टळली अथवा तुझी सुटका झाली तर? सुटका तर काय करशील? तर एक नवा रिसर्च करीन. नवा रिसर्च? आपला ज्या व्यक्तींशी काहीही संबंध नाही त्यांनी केलेल्या किंवा न केलेल्या गुन्ह्याबद्दल, त्यांना होणाऱ्या शिक्षेतून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावणारी ही व्यक्ती, थोर व्यक्ती कुठल्या हाडामासाची बनली आहे ह्यावर रिसर्च करीन. आणि अशा व्यक्तींची संख्या आपल्या समाजात कमी का आहे व ती वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे ह्यावर रिसर्च करेन. झालं तुझं बोलून? मला कळत नाही तेवढी कॅज्युअली कशी बोलू शकतेस? नेहा, मला शिक्षा होणार हे निर्विवाद सत्य आहे आणि मी ते स्वीकारलंय. मला शिक्षा होणार याचं दुःख नाहीये. रादर मला शिक्षा झालीच पाहिजे. माझ्या हातून 2 लोकांचा खून झालाय. त्याला खून म्हणत नाही. जे काय म्हणत असते, पण एकाच एक हा सृष्टीचा नियम आहे. फक्त वाईट एवढंच वाटतं की माझं औषध विष नाहीये. 1 मिनिट. हेच तुझं औषध ना? हो, पण तुला कुठून मिळालं हे? का? या जगात प्रत्येक व्यक्ती विकाऊ असते. फक्त त्याची योग्य किंमत मोजली पाहिजे. घशाला कोरड पडली तर त्यासाठी पाण्याची बाटली आणली आहे आणि हे इंजेक्शन. नाही म्हणजे तू? नाही, मला हे मान्य नाहीये. अगं पण मी तयार आहे ना. नाही, मला हे पटत नाही. मी ते करणारही नाही. अगं पण का? रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. तुला तुझ्यावर विश्वास आहे? तुला माझ्यावर विश्वास आहे? अगं पण तुला माझ्यावर विश्वास आहे? नेहा, तुला कळत कसं नाही? तुला काही झालं तर? मला काहीही होणार नाही. मी नशाही करत नाही किंवा गटाराचं गडूळ पाणीही पिणार नाही. आणि तुला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मला हा एकच मार्ग दिसत आहे. तू मला इंजेक्शन दे, मला काही होणार नाही. मी जगाला ओरडून सांगेन की हे अमृत आहे, विष नाही. ठीक आहे, बस. तुझ्या कुर्त्याची बाही वर कर. थोडंसं दुखे झालं.
अगं नेहा सावकाश. हळू हळू काय होतं? बरं वाटतंय का? हा मनीषा, हा माझा जीव गुद मरतोय. अगं अगं घाबरू नकोस. सगळ्या वेदना संपतील. फक्त थोड्या वेळ असतील. नंतर तुला शांत झोप लागेल. कुठल्याच वेदना नसतील. तुला आता शांत झोप लागेल. कायमची. म्हणजे तू मला हा काय? म्हणजे तुम्हाला फसवलंस? नाही, अजिबात नाही. मृत्यू तुला आता आपल्या बाहुपाशात ओढून घे. तू एका वेगळ्याच जगात जाशील. त्या जगात कॅन्सर, टीबी, एड्स असे कुठलेच रोग नसतील, वेदना नसतील. मग मी तुला फसवलं असं कसं म्हणतेस तू? मला कळत नाही. लोक मरणाला एवढं का घाबरतात? मरण आहे म्हणून तर जीवन सुसह्य आहे. समजा तो मेलाच नसता तर तो असा जगत राहिला असता. यातने, गरिबी, दुःखात आणि त्यात नवीन येणारे हे रोग, डॉक्टरांच्या फिया, घरच्यांची फरफट आणि मरण हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतं. तरीही एखादा माणूस मेल्यानंतर लोक का रडतात मला कळत नाही. येणार असेल मरण तर येऊ द्यावं. जमलं तर ते लाडाने जवळ घ्यावं. आता तुला प्रश्न पडला असेल की मी अशी का वागले. मी माझ्या आईला हाल होऊन मरताना पाहिलं. तिच्या त्या वेदना, मरण येत नाही म्हणून जगाची दडपण मला बघवत नव्हती. मी हतबल होते. एकदा तर आपणच तिला संपून या व्याधीतून मुक्त करावं की काय असा क्रूर विचार माझ्या मनात आला. पण श्रावण काळाच्या देशात जन्मलेली मी, नाही जमलं मला ते. तेव्हाच ठरवलं अशा एका औषधाचा शोध लावायचा की ज्यामुळे मरण सुसह्य होईल. तो टपोरी नशा करायचा, तिकीट लाख करायचा. त्याचं जगणं काय जगणं होतं. आणि ती वेडी मुलगी सगळ्यांच्या मागे मागत हिंडायची. तिच्या जगण्या मरणाने कोणाला काहीही फरक पडत नव्हता. उलट त्यांना हालाकीचं मरण आलं असतं. मी त्यांना सुसह्य मरण दिलं. पण तुम्हाला तुला मारायची माझी अजिबात इच्छा होता. मला एक वाईट सवय पैज लावायची. तो इथला जेलर आहे ना, महाआरामखोर आहे. आत टाकताना मला तो म्हणाला की तू आता कोणाचाही खून करू शकत नाहीस. मी त्याच्याशी पैज लावली. आणखी एक व्यक्ती तो मला म्हणाला की माझ्या जेलमधून अजून कुठलाच कैदी पळाला नाहीये. त्या मूर्खाला याची काय कल्पना होती की कुणाचा खून करण्यासाठी मला जेल तोडून जायची काय गरज आहे. ते काम मी आतमध्ये बसून सुद्धा करू शकते. आणि तेव्हाच मला तुझी पत्र येऊ लागली. मी गंमत बघ, पोलिसांकडून तू हे औषध आणलंस. त्या बाहेरच्या पोलिसांना लाच पण तूच दिलीस. विनाशकाली विपरीत बुद्धी म्हणतात ना ते हे.
माझी आई मी लहान असताना नेहमी एक गोष्ट सांगायची. एखादी घटना दोनदा घडली की तशीच घटना पुन्हा दुसऱ्यांदा घडते. इजा तो टपोरी, बिजा ती वेडी मुलगी आणि तिजा तू. जेलर मी पैस जिंकले. मला माझं औषध द्या. नाही नाही नाही, मला माझं औषध द्या. नाही नाही. उद्या उद्या मला फासावर देतील. डोळे जीभ बाहेर येईल. नाही नाही, मला मला तसं मरण नकोय. मला माझं औषध द्या. मला माझं औषध द्या. मला मला मरायचं नाहीये. मला माझं औषध द्या. मला माझं औषध द्या. सर्व कलाकारांची ओळख करून देते. डॉक्टर मनीषा श्रेया कुलकर्णी, पत्रकार नेहा इनामदार अनुष्का संकताला, वेडी किंवा गुड्डी आर्या दासन, टपोरी किंवा मुन्ना अक्षय कोळपे, नेपथ्य रत्नराज राजे निंबाळकर, प्रकाश योजना सुरेंद्र गोखले, संगीत संयोजन अभिजित इनामदार, विशेष सहकार्य आशुतोष वैशंपायन आणि डॉक्टर मेधा फडके, दिग्दर्शन मुक्ता भावे.